नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. येत्या 9 तारखेला म्हणजे रविवारी आलेली आहे कामिका एकादशी. तर या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि या दिवशी आपण आपल्या मुलांच्या लग्नासाठी काही उपाय, काही सेवा केल्या तर त्याचं 100 पट पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असतो. तर मंडळी, मुलांच्या लग्नातील अडथळे दूर करण्यासाठी आणि विवाहाचा मार्ग सुकर करण्यासाठी कामिका एकादशी या पवित्र दिवशी करावयाच्या 5 हळकुंडाचा प्रभावी उपाय. तर पहा, कामिका एकादशीचे व्रत करणाऱ्या व्यक्तीच्या नकळत घडलेली सर्व पापे नष्ट होतात. असे मानले जाते की या एकादशीचे व्रत केल्यास ब्रह्महत्या किंवा भ्रूणहत्या यासारख्या पातकापासून मुक्ती मिळून शेवटी वैकुंठ लोकाची प्राप्ती होते. जी व्यक्ती कामिका एकादशीच्या दिवशी विधिवत उपवास करते आणि श्री विष्णूंची पूजा करते तिला वाजपेयी आणि अश्वमेध यज्ञ केल्याचे फळ मिळते असे मानले जाते. या दिवशी श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची मनोभावे पूजा केल्याने विवाहातील सर्व दोषाचे निवारण होते. तर मंडळी, अनेकदा प्रयत्न करूनही मुला मुलींच्या विवाहामध्ये सतत काही ना काही अडथळे येत असतात. स्थळ जुळून येतात पण ऐनवेळी बोलणी मोडीत निघतात. जर तुमच्याही घरात ही समस्या असेल तर ह्या कामिका एकादशीच्या दिवशी हा हळकुंडाचा प्रभावी उपाय आपल्याला करायचा. हा दिवस तुमच्यासाठी अत्यंत सुवर्ण योग घेऊन आला आहे. या दिवशी गुरुग्रह आणि भगवान विष्णूंच्या कृपेने विवाहातील सर्व प्रकारच्या बाधा दूर करण्यासाठी 5 हळकुंडाचा एक अत्यंत अचूक आणि प्रभावी उपाय आपण पाहणार आहोत. तर आता या 5 हळकुंडांचा आपण कशा प्रकारे याच्यावर सेवा करणार आहोत ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते अशी कमेंट करा. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. मंडळी, आता आपल्याला ह्या उपायासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर बघा, आपल्याला या उपायासाठी हळकुंड लागणार आहेत 5. ते देखील अंतबेस व्यवस्थित आणायचे, चिरलेले कट झालेले आणायचे नाही. तर लेकूरवाले 5 हळकुंड आपल्याला घ्यायचे आहेत. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा डाग नसावा. थोडीशी आपल्याला हळद पावडर, कुंकू लागणार आहे. तसंच आपल्याला एक तुपाचा दिवा लागणार आहे. पिवळी मिठाई लागणार आहे. भगवान विष्णूंचा फोटो किंवा माता लक्ष्मीचा फोटो. मंडळी, आता तुम्हाला प्रश्न पडेल हा उपाय कोणी करावा. तर हा उपाय स्वतः मुलाने किंवा मुलीने केला तर अतिशय उत्तम आहे. परंतु आजकाल आपण पाहत असतो मुलांना इतका वेळ नसतो. मग हा उपाय मुलाच्या आईने केला तरी चालेल, बहिणीने केला तरी देखील चालेल. घरातील कोणत्याही सदस्याने मुलांच्या लग्नासाठी हा उपाय केला तर अतिशय उत्तम आहे. रविवारी आलेली आहे कामिका एकादशी. या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ करायची आहे, स्वच्छ कपडे घालायचे, शक्य असेल तर पिवळे किंवा शुभ्र वस्त्र हे परिधान करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर जायचं आहे. तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला प्रथम तुपाचा एक दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायचे. आपल्या देवघरामध्ये जे आपले इष्टदेव आहेत, कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहे, श्री हरी विष्णू हे, माता लक्ष्मी, गणपती बाप्पा आहेत. तर प्रथम तुम्हाला त्यांची विधिवत पूजा वगैरे करून घ्यायची असेल. शक्य असेल तर अभिषेक देखील करून घ्या. त्यांना ज्या ज्या वस्तू आवडतात त्या त्यांना अर्पण करायच्या आहेत. पिवळी फुले आहेत, पिवळी मिठाई आहे, तुळशीपत्र आहे. तर ते देखील तुम्ही श्री हरी विष्णूंना, बालकृष्णाची मूर्ती असेल तर तिथे अर्पण करायचं आहे. नंतर तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प कशा पद्धतीने करायचा आहे की तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे, एक पळी पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता ठेवायचे आहेत. एखादं लाल किंवा पिवळं फूल ठेवायचं आहे आणि मग तुम्हाला मुलांचं तुमच्या नाव घ्यायचं आहे. तुमच्या मुलांचं जे नाव असेल, तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं जे नाव असेल, म्हणजे आपण ज्यांच्यासाठी उपाय करणार आहोत त्यांचं नाव घ्यायचं आहे आणि मग तुम्हाला बोलायचं, हे श्री हरी विष्णू, माता लक्ष्मी, मी माझ्या मुलांच्या लग्नासाठी हा उपाय करत आहे. तर माझ्या मुलांच्या कुंडलीत काही दोष असतील तर ते दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरू दे. 11 दिवसामध्ये मुलांच्या कुंडलीत लग्नाचे योग निर्माण होऊ दे असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने बोलायचं आहे. त्याच्यानंतर जे आपल्या हातामध्ये पाणी आहे तर ते तुम्हाला जमिनीवरती सोडायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला संकल्प करायचा आहे. कारण कोणतीही सेवा किंवा उपाय करत असताना आपण संकल्प करणे तितकेच महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे की एखादी प्लेट घ्यायची आहे आणि तिच्यामध्ये हे जे हळकुंड आहेत तर ते आपल्याला ठेवायचे आहेत. हळकुंडावरती तुम्हाला थोडंसं गंगाजल शिंपडायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जे आपण 5 हळकुंड घेतलेले आहेत तर ते तुम्हाला घ्यायचं आहे. तुमच्या डाव्या हातामध्ये तुम्हाला हळकुंड घ्यायचे आहे आणि मग जो कलावा धागा, जो मोली धागा असतो लाल पिवळ्या कलरचा, तो तुम्हाला घ्यायचा आहे. आणि मग तुम्हाला
हा धागा आहे तर तो धागा 7 वेळा त्या हळकुंडांना तुम्हाला गुंडाळायचा आहे. जेव्हा तुम्ही हा धागा गुंडाळत असताना तुम्हाला श्री हरी विष्णूंना, माता लक्ष्मीला, स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीत जो काही नजर दोष आहे तो दूर होऊ द्या, पितृदोष आहे तो दूर होऊ द्या, कालसर्पदोष आहे तो दूर होऊ द्या, किंवा अन्य काही दोष असतील ते देखील दूर होऊ द्या. अशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक धागा गुंडाळता वेळेस तुम्हाला अशा प्रकारे मुलांच्या ज्या समस्या आहेत तर त्या तुम्हाला बोलायच्या आहेत. अशा प्रकारे 7 वेळा तुम्हाला तो धागा त्या हळकुंडांना गुंडाळून घ्यायचा आहे. म्हणजे 5 हळकुंडांना तो धागा व्यवस्थितपणे तुम्हाला 7 वेळा गुंडाळून घ्यायचा आहे. 7 वेळा तुम्हाला अशा प्रकारेच बोलायचं आहे. मुलांच्यावर काही नजर दोष असेल, पितृदोष असेल, कालसर्पदोष असेल, राहू केतू, शनीची काही 7 असेल तर ते संपूर्ण बोलायचं आहे आणि तो धागा गुंडाळून घ्यायचा आहे अगदी व्यवस्थितपणे. त्याला गाठ मारायची नाही, तर तसंच तुम्हाला 7 वेळा तो गुंडाळून घ्यायचा आहे. त्यानंतर मग तुम्हाला हे जे हळकुंड आहे तर ते तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय. हा मंत्र तुम्हाला 21 वेळा म्हणायचा आहे. पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे. हे जे हळकुंड आहेत तर त्यांना आपल्याला अभिमंत्रित करायचे आहेत, त्यामुळे आपल्याला व्यवस्थितपणे हा मंत्र बोलायचा आहे. मध्येच चुकायचं वगैरे नाही, व्यवस्थितपणे तुम्हाला बोलायचं आहे. आणि मग ते हळकुंड आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि मग श्री हरी विष्णू, माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की हे भगवंता, माझ्या मुलामुलींच्या लग्नातील सर्व अडचणी दूर करून लवकरच उत्तम योग जुळून आणा, असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने बोलायचं आहे. श्री हरी विष्णू, माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रार्थना करायची आहे. गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. त्याच्यानंतर ही सर्व तुमची पूजा झाल्यानंतर तुम्हाला हे जे 5 हळकुंड आहेत तर ते तुम्हाला एखादा पिवळा कापड घ्यायचा आहे. छोटासा कापड घ्या किंवा पिवळी पिशवी असेल तरी देखील चालेल, ती घ्यायची आहे आणि तिच्यामध्ये हे 5 हळकुंड तुम्हाला व्यवस्थितपणे ठेवायचे आहेत. हे हळकुंड तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे आहेत. अशा पद्धतीने हे हळकुंड ठेवायचे आहेत की जेणेकरून कोणाची नजर तिथे पडणार नाही. तुम्ही एकदम व्यवस्थितपणे हे हळकुंड ठेवायचे आहेत किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवलं तरी देखील चालेल, परंतु व्यवस्थितपणे तुम्हाला हे हळकुंड ठेवायचे आहेत. हा उपाय पूर्ण श्रद्धेने तुम्हाला करायचं आहे. या उपायाने गुरुग्रहाची स्थिती मजबूत होईल आणि विवाहाचे मार्ग मोकळे होण्यास सुरुवात होईल. रोजच्या रोज देवी देवतांची जशी पूजा करता तशीच तुम्हाला ह्या हळकुंडांची पूजा वगैरे करायची आहे, धूपदीप दाखवायचा आहे. आणि बघा, तुम्हाला रोजच्या रोज प्रार्थना करायची आहे श्री हरी विष्णूंना, गणपती बाप्पांना की माझ्या मुलांच्या लग्नात जे काही विघ्न आहे तर ते दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे, असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने रोजच्या रोज प्रार्थना करायची आहे. आणि तुम्हाला 11 दिवस हे हळकुंड तुमच्या देवघरामध्ये ठेवायचं आहे किंवा तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता. मग त्याच्यानंतर 11 दिवस झाल्यानंतर तुम्हाला हे जे हळकुंड आहे एखाद्या विष्णू मंदिरामध्ये जाऊन किंवा भगवान विष्णूंच्या चरणी आपल्याला हे हळकुंड अर्पण करायचं आहे. जर तुमच्या जवळपास कुठे श्री हरी विष्णूंचं मंदिर नसेल तर मग तुम्ही हे हळकुंड आहे तर ते तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता. तर मंडळी, पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. कारण मागे मला एका ताईने कमेंट केली होती की ताई, तुम्ही जो हळकुंडाचा उपाय सांगितला होता तर तो उपाय माझ्या बहिणीच्या मुलीने केला आणि तिचं लग्न देखील ठरलेलं आहे. तर बघा, पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने तुम्ही जर हा उपाय केला तर नक्की तुमच्याही मुलांच्या कुंडलीत 11 दिवसामध्ये लग्नाचे योग हे निर्माण होतील आणि काही दिवसामध्ये मुलांचं लग्न देखील ठरेल. परंतु मुलांनी काही नियम आहेत तर त्या नियमाचं देखील पालन करायचं आहे. मुलांनी गुरुवारी शक्यतो पिवळे कपडे हे आवर्जून घालायचे आहेत. श्री हरी विष्णूंना जो आपण हळदीचा टिळा लावतो तो टिळा आपण आपल्या कपाळाला लावायचा आहे, कंठाला लावायचा आहे. पिवळ्या वस्तूंचं जेवढं तुम्हाला शक्य असेल तेवढं तुम्ही दान करायचं आहे. किंवा या दिवशी, एकादशीच्या दिवशी, तुम्ही पिवळ्या वस्तूंचं सेवन देखील करायचं आहे. यामुळे तुमचा कुंडलीमध्ये जो गुरुग्रह आहे तर तो स्ट्रॉंग होईल आणि लग्नातील अडचणी देखील दूर होतील. तर मंडळी, अशा प्रकारे पूर्ण विश्वासाने तुम्ही हा उपाय करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर इतर तुमचे मित्र असतील, मैत्रिणी असतील ज्यांचं लग्न ठरत नसेल तर अशा मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. याचंही पुण्यफल तुम्हाला प्राप्त होईल. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी मेघना या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.